नमस्कार मित्रांनो, मी महेश स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो गाईज, काल आपण गेलो होतो स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलला. सो ते एकदम जबरदस्त होतं यार, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. म्हणजे खूप भारी वाटलं यार. आणि आज आपण जाणार आहे वाटाकोटे फोर्टला. सो वाटाकोटे फोर्ट इथून 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथून आपल्याला कन्याकुमारी बसमधून जावं लागेल. सो कन्याकुमारी बस स्टॉपवरून तुम्हाला बस लागेल, तिथून तुम्हाला वाटाकोटे फाट्यापर्यंत जावं लागेल आणि तिथून 1 किलोमीटर चालत जावं लागेल. सो चला यार, व्हिडिओ स्टार्ट करू. आणि गाईज, व्हिडिओ जर आवडत असतील तर यार व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज यार. आपलं नवीन चॅनल आहे तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो प्लीज. सो गाईज, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सो चला. बघत आहे मित्रांनो, प्रेम करणारे कुठं कुठं पोचले. वा, जबरदस्त. विशेष नाही भाऊ. काही इथं बहुतेक लग्न वगैरे चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता मंडप वगैरे कसा आहे इथे. पत्र्याचा वगैरे मंडप आहे आणि इथे गाणे पण बघा तुम्ही कशी चालू आहेत. काही जर गाणं तर लक्षात येत नाही आहे, पण म्युझिक आहे ना एकदम जबरदस्त आहे यार. काही वाटाकोटे फोर्टला येण्यासाठी तुम्हाला बस पण मिळेल आणि तुम्ही कारनी पण येऊ शकता. कारचे काही इथं चार्जेस वगैरे पे करावे लागतात आणि कारचे पार्किंग तुम्हाला किल्ल्याच्या गेटजवळच आहे. आपण वाटाकोटे फोर्टला तुम्ही बघू शकता मागे. आता इथलं पण तिकीट काढायचं आहे आपल्याला. तसं तिकीट काढायला काही शिवम भाई गेलं तिथं तिकीट काढायला. सो तिकीट काढेपर्यंत तुम्हाला मी दाखवू शकतो. बघा, ओव्हरऑल वाटाकोटे फोर्ट. सो गाईज, तिकीट काढलेलं आहे आणि आपण करणार आहे एंट्री. तुम्ही बघू शकता शिवम भाई उसको तिकीट दाखवत आहेत. अरे वा, हे तर खतरनाक टेक्नॉलॉजी आहे यारांना. जबरदस्त एकदम. किल्ल्यामध्ये एंटर केल्यानंतर यार मला एक गोष्ट खूप आवडली, कारण की स्वच्छ भारत अभियानाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे कचरा व्यवस्थापन यार. आणि हे लक्षात घेऊन तामिळनाडूमध्ये तुम्ही बघू शकता प्लास्टिकचे डस्टबिन वापरणे एकदम बंद करून इथं बांबूच्या डस्टबिन यूज केले जात आहेत. आणि आय होप यार गाईज ही आपल्या महाराष्ट्रात पण लवकरच बघायला मिळेल. सो बघू चला. भाई साहब, गाईज असं वाटतं यार शनिवारवाड्यामध्ये चालू. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट शनिवारवाड्यासारखंच आहे हे. मध्ये वगैरे तुम्ही बघू शकता तळ वगैरे आहे. असं शनिवारवाड्यामध्ये नाही, पण झाडे वगैरे आणि भिंती वगैरे सगळं शनिवारवाड्यासारखंच दिसत आहे मला. सो चला यार, बघू आणखी काय काय बघायला भेटतं. सो चला यार, वर जाऊन बघू काय काय आहे तर आणखी तुम्हाला दाखवतो. चला. अरे बाप रे बाप, फायनली वाटाकोटे फोर्ट. आपण याच्यावर चढून बघू. अरे यार, जीन्स घातलेली म्हणून चढता सुद्धा येत नाही. कमान कमान कमान. ओ भाई साहब, गाईज बघू शकता तुम्ही किती जबरदस्त सीन आहे यार, खतरनाक. अरे झाड कशाचं आहे गाई? यार झाड कशाचं आहे ते तर माहिती नाही, पण खरंच दिसायला खूप भारी दिसत आहे. आय थिंक ही सुपारी असेल. नाही, सुपारी तर नाही आहे, कारण सुपारीचे मला पानं बहुतेक याच्यासारखे असतात, नारळाच्या पानासारखे. आणि इकडं पण बघू शकता तुम्ही. सगळेच आपण इथं पण जाण्याचा प्रयत्न करू. सो बघू, टाईम भेटला तर जाऊ आणि तुम्हाला आणखी दाखवतो काय काय बघायला भेटते. तर सो चला. खरंच कन्याकुमारीमध्ये आलात ना तर इथं विजिट जरूर करा, कारण खूप जबरदस्त प्लेस आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे एकदम. आता इथं गारगारावं लागत आहे, त्याच्यामुळे आपल्याला आणखी भारी वाटत आहे काही. एक नंबर. काहीच घाम पण खूप आहे, खूप येत आहे यार, भयानक. बघू शकता तिकडे शिवबाईचं फोटोशूट चाललेलं आहे. खतरनाक यूज आहे गाईज. बघू शकता इकडं पब्लिक वगैरे बसलेले. हां, इधर खिचतो एक फोटो. गाईज फिरायला तर यार खूप सारा आहे, पण इथं एवढी गरमी होते ना, खूप गरमी आहे. तुम्ही बघू शकता मला घाम किती आलेला आहे. अरे यार, ट्रायपॉड आपल्याच राहिला. अपन ट्रायपॉड तिधर ठेवलं. वो उधर है टोपी. नहीं 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 नहीं, इधर रखा है मैंने. तो गाईज ट्रायपॉड आणि हॅट इथेच राहिली होती. बघू शकता खूप जबरदस्त सीन. बघा आपण कुठे आलो. फायनली मी रेट. इथं कपल्स बसलेले आहेत गाईज. यार एवढं गरम होत आहे ना इथं, खूप गरमी आहे. मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम जबरदस्त आहे. झाड वगैरे बघा, इकडं पण सगळं समुद्र आहे.
इकडे पण सगळं समुद्र आहे. आणि काही यार आपल्याला जायचं आहे तिथं, मला दाखवतो. आपल्याला ॲक्च्युली तिथं जायचं आहे. लोक वगैरे तिथं आंघोळ वगैरे करतात, पण तिथं आपल्याला रस्ता माहीत नाही काय कुठं नाही. सो आपण बघू रस्ता तिथं आपल्याला जायचं आहे, तर जाऊ आपण. सो तुम्ही इथं बघू शकता शिवमबाई का फोटोशूट चालू आहे. इकडेच भिंतीवर चढून बघू यार, भिंतीवर चढून बघू काहीच. ओ हो ओ, त्या गावात काही जिथपर्यंत तुमची नजर जाणार ना तिथपर्यंत सगळं समुद्र आहे. तुम्ही बघू शकता सगळं मागे. यू 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 खतरनाक. हे बघा अण्णा, ये अण्णा अधिकारी उधर से. सो गाइस यार, फॉर्ट जो आहे ना तो तुम्हाला इथून बस मिळणार. आपला मी कन्याकुमारी बस स्टॉपला गेले ना, कन्याकुमारी बस स्टॉपला जाऊन तुम्ही मला किल्ल्याचं नाव तुम्हाला सांगतो, वाटाकुटाई फॉर्ट म्हणून तिथं सांगायचं. आणि तिथून गाईस तुम्हाला त्या वाटाकुटे फॉर्टच्या फाट्यावर उतरावं लागणार आणि तिथून 1 किलोमीटर चालत यावं लागणार. मी पण गाईस चालतच आलो, तुम्हाला सांगतो एवढा परेशान झालो ना चालून मी आज भयानक परेशान झालेलं आहे गाईस. तर बघू आणखी थोडं आपल्याला तिकडं पण जायचं आहे आणि बीच वगैरे पण बघू. तो गाईस तुम्हाला एक मी समुद्राचा नजारा वगैरे दाखवतो, तुम्ही बघा. वा खतरनाक. आणि काही हवा पण एवढी भारी लागत आहे ना इथं. गरम पण आपल्याला जास्त होत नाही. बघू शकता काहीच इथं तुमची नजर पोहोचेल त्या शेवटच्या टोकापर्यंत समुद्र आहे. बघू शकता. बघा आपलं शिवम भाई उधर फोटो खींच रहे थे, बघू शकता. तर इझी वगैरे क्रिकेट पण खेळू शकतो यार, क्रिकेट खेळू शकतो. एवढं मोठं मैदान आहे, तुम्ही बघू शकता. मार्केट जबरदस्त खतरनाक. बघू शकता किती मोठं ग्राउंड आहे, इथे क्रिकेट पण खेळू शकता यार. ठीक आहे, बघू तिथं समोर जाऊ. ये सौरभ शिवम भाई भी आएगी कि नहीं क्या मालूम कब आएंगे. चलो शिवम भाई चलो. तो कॅमेऱ्याची लेन्स वगैरे बघत आहे. चला बघूयात कसं आहे तर. आणखी यार माणूस लय फास्ट चालतो बघा, पळत जावं लागेल. मित्रांनो, हा जो वाटाकोटे जो किल्ला आहे हा एका राजघराण्याशी संबंधित असलेलं घर आहे. आणि इथला राजा जो होता मार्तंड पिल्लई यांनी 903 हा किल्ला बांधला होता. तर तुम्ही विचार करू शकता हा किल्ला किती जुना आहे. आणि गाईज तुम्ही बघू शकता यार खूप जबरदस्त आहे. आणि मित्रांनो, हे आपल्या चालू भारतातील जे लैला मजनू आहेत त्यांनी सगळ्या त्यांच्या प्रेम भावना सगळ्या यार भिंतीवर छापलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे यार आता कायच बोलायचं म्हणजे काय कळत नाही. सो असो यार, चला समोर जाऊन बघू काय काय. तिथे डिस्टर्ब करायला चालू लोकांना, बघू शकता इथं यार. असं वाटतं शनिवारवाड्यामध्ये झालो आहे, पण खरंच सेम असंच आहे. शनिवारवाड्यात सगळंच आहे, फक्त बघू शकता तुम्ही झाडं वगैरे सगळे मागे. आणि हे पण बघा. आता तिकडे जाऊन बघू काय तर. स्पॉट तर एक नंबर आहे यार. सो गाईज एक वेळेस आपण इथं पण वर चढून बघू यार. अरे बाप रे बाप. हो हो, तेच बघा. तर खाली वगैरे पडणार काही तुम्हाला दाखवतो खालचा व्ह्यू कसा आहे तर. खतरनाक. आपण मग कशी तिथं होतो, तिथून असं चालत आलो आणि या साईडनी आतमध्ये आलो. आणि तुम्ही बघू शकता मागचा व्ह्यू कसा आहे, एकदम जबरदस्त. इकडे पण आहे काही इथे जाता येत नाही यार, नाहीतर आपण गेलो मला दाखवलं जाऊन. काहीच तुम्हाला इथं पण वर चढून दाखवतो. ओ हो हो भाई साहब, तुम्ही बघू शकता काहीच इथं खाली कोणतरी बहुतेक बाईक घेऊन आलं होतं. बाईक घेऊन आलेलं तर आय थिंक कोणतरी छत्रीच असणार यार, कारण की हा किल्ला छत्री लोकांसाठी बनवलं आहे मला असं वाटतं. तुम्ही बघू शकता खाली हे बघा. वाव, इकडे कोण ओरडत आहे काय माहिती यार, काहीतरी झालं वाटतं बहुतेक. काहीच
आणि माझा ट्रायपॉड कुठं गेलेला आहे, शिवम जवळ असणार बहुतेक. सो बघू गाईज, आणखी एक तुम्हाला गोष्ट दाखवायचीच राहिली. बघू शकता किती आपल्या भारतामध्ये प्रेम भरलेलं आहे. सगळ्या भावना गाईज, सगळ्या भावना भिंतीवर छापलेल्या आहेत बघा. हे लव भावना आहे, प्रेम भावना आहेत. बघू शकता तुम्ही. वा 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 वा, हे काय आहे भाई, काय आहे, विद्या. ओके, विबी इथं हे केलेलं आहे. आणि तिथं पण आय थिंक खूप मोठं ग्रुप डिस्कशन चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता. मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता, झूम करून दाखवतो तुम्हाला. ग्रुप डिस्कशन चाललं आहे. ग्रुप डिस्कशन करण्यासाठी याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काय लागणार तुम्ही बघू शकता. अरे शिवम कुठे गेला? अच्छा, तो तिकडे आहे. शिवम तिकडे आहे. सो चला, त्याला इथून बस पकडायची, त्याला पण लवकर जावं लागेल. सो बघू आपण. यार खाली काय, मी खाली दाखवलंच नाही. खाली काय तो काहीच तुम्ही बघू शकता, खाली तळ आहे. बघू आपण तिथं रस्ता कुठून आहे जायला. तर बघू, जाऊ. आय थिंक इथं जाळायचं, इथून झाडावर उडी मारायची, झाडावून पाण्यात उडी मारायची. सो काहीच असं काही नाही आहे. तर रस्ता असेल, बघू, जाऊ. बघा इथं शिवम चॅटिंग वगैरे करत आहे बहुतेक. ते काका काकी बसलेले आहेत, जबरदस्त. काय करणार यार, आता 20 वर्षानंतर मरणारच, इथंच एन्जॉय करून जाऊ. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, हा जो किल्ला आहे, बापर बाप, या किल्ल्याचा जो राजा राहायचा ना, तो या पाण्यामध्ये राहायचा बहुतेक. कारण की कुठंच काही दिसत नाही लिहिलेलं वगैरे, जसं आपल्या शनिवारामध्ये लिहिलेलं आहे तसं काहीच नाही. तुम्ही बघू शकता, फक्त इथं खाली तळ आहे, बाकी सगळं खाली आहे. आणि इथं सगळं मोकळं वगैरे आहे. आणि बस, आणि भिंतीवर कोरीकॉम छापलेलं आहे आपल्या छपरी लोकांनी. बघू शकता तुम्ही, बघू शकता सगळं ओव्हरऑल सगळं ठीक आहे. इथं पण छपरी उभी आहे, इथं पण वीज वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही बघू शकता, बघू शकता काहीच. सो चला आपण इथं जाऊया. बघू शकता तुम्ही, खूप असं लोकांचं तर दाखवलं नाही पाहिजे यार, पण काय सांगू, आपण कॅमेऱ्यामध्ये शूट करत होतो, तो दिसलं कॅमेऱ्यामध्ये, त्याला आपण पण काय करू शकत नाही. आपल्याला शूट करायचं होतं आणि त्यांची तिथं तो लगे रहो. ठीक आहे काहीच. बघू आपण इथं. चला खाली जाऊ गाईज. ओय, उतर तो सकता नाही जाते उधर से जाना पडेगा. जर गेलो असतो ना तर डायरेक्ट खाली पडलो असतो. सो आपल्याला तिकडनं जायचं आहे, असं जायचं आहे. तेच किल्ला नेमका बांधला कशासाठी ते अजून पण कळालेलं नाही. शंभाऊला विचारून बरं, शंभाऊला विचारलं तर शंभाऊ असं म्हणतो की राजा भाऊ तर किती आंघोळीला यायचा. कारण तुम्ही बघू शकता इथं फक्त खाली तलाव आहे, दुसरं काहीच नाही. छोटंसं तळ आहे, नाही राजाचा महल आणि दुसऱ्या गोष्टी काहीच नाही. शंभाऊच्या मागे मागे चला. तुम्ही बघू शकता, इथं बहुतेक घोडे बांधण्यासाठी राहायचा. तर कशाच तरी विहीर आहे, तुम्हाला दाखवतो. काहीच नाही, पाणी, त्याच्यामध्ये पाणी आहे. आय थिंक काही लिहिलेलं पण नाही यार, तुम्हाला कुठं माहिती वगैरे द्यायची तर काही लिहिलेलं सुद्धा नाही. तुम्ही बघू शकता, छोटंसं तळ आहे. काहीच मला पण माहिती नाही ॲक्च्युलीमध्ये काय आहे. बहुतेक तिथून पाणी वगैरे सोडलं जातं, पाईप वगैरे दिसते तुम्हाला. एक चला बघू काय तर, काहीतरी लिहिलेलं जर असलं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. राजा क्रिकेट खेळला गाय. शिवम भाऊचं म्हणणं असं आहे की हे पिच आहे आणि राजा इथं क्रिकेट वगैरे खेळत होता. आणि शिवम भाई चौके छक्के क्रॉस कर जाए. हो ठीक है ये बाउंड्री थी ना. और वो शाळेत निमका बॅट जो था वो विकेट था. हा विकेट था. वा काय तर कळालं तुम्हाला सगळं काय तर. म्हणजे इथं राजा क्रिकेट खेळायला यायचा. क्रिकेट खेळून घाम वगैरे आला की तो इथं आंघोळ करायचा आणि घराकडे निघून जायचा. जो आउट हो जाता था इसमें नहाना पड़ता था. बघा लहान मुलांची चाल वगैरे बघू शकतो. हाय. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये जरूर सांगा. आणि
व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज यार व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि घंटी दाबायला विसरू नका. सो भेटूया यार आपण पुढच्या वेळेस अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टेक केअर.